So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला प्रीवियस चॅप्टर झाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये मी तुम्हाला एडी करंट आणि एसी जनरेटर हा इम्पॉर्टंट टॉपिक टीच केला होता आणि सांगितलं गेलं होतं का त्याची मी तुम्हाला थेरी नंतर पाठवतो म्हणून, बरोबर. बट थेरी पाठवायचं मी विसरलो. तुम्ही 3 पेज आधी ब्लँक सोडून द्या. 3 पेज टोटल ब्लँक, 1 साइड नाही 2 साइड, 1 2 3 असे 3 पेज टोटल ब्लँक. ओके, 3 पेज टोटल ब्लँक सोडल्यानंतर नेक्स्ट चॅप्टरचं हेडिंग टाका मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. फ्लुइड FLUID फ्लुइड. दिलं बेटा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके, आता 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. आजचा आपला पहिला टॉपिक आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणता आहे पहिला टॉपिक? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. शब्द बोलत जा माझ्या मागे मागे. कोणता शब्द सांगितला? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता मला सांगा, इंटरमॉलिक्युलर हा शब्द यूज केला आहे. कोणता शब्द? इंटरमॉलिक्युलर. म्हणजे 2 मॉलिक्यूल मधला फोर्स राहणार. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय राहणार? 2 मॉलिक्यूल मधला फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो? हे सपोज 2 मॉलिक्यूल आहे. हे आपले 2 काय आहे? मॉलिक्यूल. या दोघांमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, या 2 मॉलिक्यूल मधला जो काय असतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मी अट्रॅक्शन म्हटलं का रिपल्शन म्हटलं? शब्द लक्षात ठेव जा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 मॉलिक्यूल. काय बोललो मी? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 मॉलिक्यूल ऑफ किंवा एनी 2 मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स. एनी once again, the force of attraction between any 2 molecule of substance. Any 2 molecule of substance. त्यालाच म्हणतो आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय म्हणतो? मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ची डेफिनेशन काय होणार? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स. बोला. बिटवीन एनी 2 मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स. once again, between any 2 molecule of substance is called as intermolecular force of attraction. त्यालाच आपण काय म्हणतो? व्हेरी गुड. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन चे विद्यार्थी मित्रांनो 2 टाइप आहे. एक आहे कोहेसिव्ह फोर्स आणि एक आहे ऍडेसिव्ह फोर्स. एक कोणता? कोहेसिव्ह फोर्स. आणि एक ऍडेसिव्ह फोर्स. हे कोणाचे टाइप आहे म्हटलं मी? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन चे. किती टाइप आहेत? 2. कोणते कोणते? कोहेसिव्ह फोर्स आणि ऍडेसिव्ह फोर्स. मग कोहेसिव्ह फोर्स आणि ऍडेसिव्ह फोर्स मध्ये मेन डिफरन्स काय आहे? मॉलिक्यूल 2च राहणार. मॉलिक्यूल राहणार 2. पण जो आपण सबस्टन्स शब्द यूज केला होता ना, कोणता शब्द यूज केला होता? सबस्टन्स. बोला ते डायलॉग एकदा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स बिटवीन is called as intermolecular force of attraction. It's called as intermolecular force of attraction. So for cohesive सबस्टन्सच्या आधी वर्ड येणार सेम. सबस्टन्सच्या आधी कोणता शब्द येणार? सेम. ऋषिकेश
डेफिनेशन कंप्लीट कर. डेफिनेशन काय राहता? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. कोणता शब्द येणार फक्त? सेम सबस्टन्स. बघा डेफिनेशन मध्ये कन्फ्युज नका होता. कोणतीही डेफिनेशन जर तुम्ही कुठे लिहिली मार्क्स भेटणार नाही. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर विचारलं, कोणती डेफिनेशन? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर तुम्हाला फक्त सबस्टन्स हा शब्द यूज करायचा आहे. कोणता शब्द? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स. एनी टू मॉलिक्यूल ऑफ, तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि कोहेसिव्ह म्हटलं तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्यूल ऑफ इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स. इज कॉल्ड ॲज. आता सेमच्या ठिकाणी कोणता शब्द येणार? डिफरंट. डेफिनेशन कशी बनणार? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स. बिटवीन एनी टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स. फक्त सबस्टन्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फक्त सबस्टन्स शब्द यूज केला तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेम सबस्टन्स म्हटलं तर आणि डिफरंट सबस्टन्स म्हटलं तर ऍडेसिव्ह. इज दॅट क्लिअर? नो डाऊट. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोण सांगते? एकदम परफेक्ट बेटा, व्हेरी गुड. कोहेसिव्ह फोर्स. व्हेरी नाईस. ऍडेसिव्ह फोर्स. ऍडेसिव्ह फोर्स. व्हेरी गुड. समजलं कोणता कोणता टॉपिक? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कोहेसिव्ह, ऍडेसिव्ह. राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन. चॅप्टरचं नाव टाकलं असणार, त्याच्या खाली पहिला क्वेश्चन लिहा. व्हॉट इज मीन बाय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन? व्हॉट इज मीन बाय intermolecular force of attraction. दिलं बेटा, व्हॉट इज मीन बाय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन? ओके, लिहा डेफिनेशन खाली. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन any two molecule of substance. Any two molecule of substance is called as intermolecular force of attraction. Is called as काय लिहिलं बेटा? Intermolecular force of attraction. त्या खाली लिहा. There are two types. There are two types. Number one लिहा cohesive force. स्पेलिंग बराबर लिहिजा. cohesive force. आता डेफिनेशन काय येणार आहे तुम्हाला आयडिया आहे? काय येणार आहे डेफिनेशन? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. लिहा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन any two molecule of
same substance. The force of attraction between any two molecule of same substance is called as cohesive force. It's called as cohesive force. लिहिलं बेटा, is called as cohesive force. Okay. त्यानंतर त्या खाली लिहा एक्झाम्पल. आता मॉलिक्यूल 2 पण सबस्टन्स काय पाहिजे म्हटलं मी, सेम. मॉलिक्यूल किती, 2 पण कोणते सबस्टन्स, सेम सबस्टन्स. लिहा पहिले एक्झाम्पल, अट्रॅक्शन बिटवीन टू वॉटर मॉलिक्यूल. असं शायद तुम्ही कधी ट्राय करून बघितलं का नाही बघितलं मला माहित नाही. अनम्यूटच आहे. थोडा पॉज कर म्हणा गरमा. बघा आता सपोज फ्लोअरवर जर असा वॉटर असलं बरोबर, आणि तुम्ही जर एक वे या साईडनं काढला, एक वे या साईडनं काढला आणि असं असा केला, तर दोन्ही वॉटर मॉलिक्यूल इथे येऊन भेटतात ना. अरे हो किंवा नाही, पाहिलंय का. जरुरी नाही आहे का तुम्हाला पूर्ण पाणी करावं लागणार. असं जर फक्त तुम्ही हाताने जर असं असं केलं तरी बरोबर ते दोन वॉटर मॉलिक्यूल एकामेकात होऊन काय होतात, मिक्सअप होतात. होतात का असे, येस ऑर नो. अच्छा, जे आपण म्हणतो का 2-3 नद्या एकत्र येऊन समुद्र बनतो, असंच काहीतरी असते ना. असंच ना, असंच काहीतरी वाटतं ना. मग ते काय झालं, सगळे वॉटर मॉलिक्यूलच झाले ना. तर जे अट्रॅक्शन बिटवीन टू वॉटर मॉलिक्यूल, हे कशाचं एक्झाम्पल झालं, कोहेसिव्ह फोर्स. सेम अट्रॅक्शन बिटवीन टू मर्क्युरी मॉलिक्यूल. लिहा नेक्स्ट, अट्रॅक्शन बिटवीन टू मर्क्युरी मॉलिक्यूल. लिहिलं अट्रॅक्शन बिटवीन टू मर्क्युरी मॉलिक्यूल. ठीक आहे. आता तुम्ही कोहेसिव्ह फोर्स लिहिलं, त्यानंतर हेडिंग टाका ऍडेसिव्ह फोर्स. ऍडेसिव्ह फोर्स मध्ये काय येणार विद्यार्थी मित्रांनो, बोला. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स. लिहा the force of attraction between any two molecule of different substance. झालं बेटा, it's called as adhesive force. आता मला सांगा याचे एखादं एक्झाम्पल, अट्रॅक्शन बिटवीन इंक अँड पेपर पॅड. अट्रॅक्शन बिटवीन इंक अँड पेपर पॅड. पेपर पॅड बघितलाय ना, त्यामध्ये इंक टाकल्याबरोबर ते काय होते, पूर्ण ऍब्झॉर्ब होते. येस ऑर नो, कव्हरवर कंटिन्यू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही ऍडेसिव्ह फोर्सची डेफिनेशन लिहिली, एक्झाम्पल लिहा. अट्रॅक्शन बिटवीन इंक अँड पेपर पॅड. अट्रॅक्शन बिटवीन इंक अँड पेपर पॅड. सेकंड, अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड ग्लास.
attraction between water molecule and glass. ओके, डिफरंट जर सबस्टन्स असले तर तो कोणता फोर्स असतो? ऍडेसिव्ह. सेम असला तर कोहेसिव्ह. नेक्स्ट डिफाइन, नेक्स्ट क्वेश्चन, डिफाइन, लक्ष द्या, कोहेजन and adhesion. Define cohesion and adhesion. कोहेसिव्ह फोर्स आणि ऍडेसिव्ह फोर्स विचारला का मी आता? नाही. काय विचारलं? कोहेजन अँड ऍडेशन. जसं तुम्ही मिस्टेक करत असतात, कधी मी रेक्टिफायर विचारतो तर कधी मी रेक्टिफिकेशन विचारतो. फरक आहे ना दोघांमध्ये का सेम आहे? रेक्टिफायर रेक्टिफिकेशन सेम आहे का डिफरंट आहे? रेक्टिफिकेशन म्हटलं तर काय म्हणायला लागते? द प्रोसेस इन विच, रेक्टिफिकेशन म्हटलं तर द प्रोसेस इन विच एसी सप्लाय इज कन्वर्टेड इनटू डीसी सप्लाय. ज्या प्रोसेस मध्ये एसी सप्लाय डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट होते त्याला म्हणतो आपण रेक्टिफिकेशन. आणि रेक्टिफायर म्हटलं म्हणजे द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस which convert AC supply into rectification process. Rectification process, rectifier device. आणि इकडे तिकडे जर डेफिनेशन केली मार्क्स भेटत नाही. तसंच सेम कोहेसिव्ह आणि कोहेजन, ऍडेसिव्ह आणि ऍडेशन. आता कोहेजन म्हणजे काय ऐकून घ्या. द अट्रॅक्शन बिटवीन two molecule of same substance. काय बोललो मी? द अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. लगभग सेमच आहे ना, फक्त इथं कोणता वर्ड मिसिंग आहे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन. इतका आहे का? नाही. कोहेजन म्हणजे फक्त मी काय म्हटलं? द अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. बोला. टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेजन. आणि मग ऍडेशन काय येणार? The attraction between two molecule of different substance. Two molecule of same substance, cohesion. Two molecule of different substance. Is that clear? Write down. पहिलं हेडिंग लिहा cohesion. लिहा. The attraction between two molecule of same substance. The attraction between two molecule of same substance is called as cohesion. And last, कोणती definition? Adhesion. The attraction between two molecule of different substance. Two molecule of different substance is called adhesion. ओके. आता फक्त आणखी दोन डेफिनेशन राहिल्या. आजचा टॉपिक एंड. आणि या डेफिनेशन नंतर उद्याचे टॉपिक डिपेंड आहे. लिहा नेक्स्ट क्वेश्चन. डिफाइन द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन and sphere of influence. And काय लिहिलं? sphere of influence. आता तुम्ही पुन्हा पहिलं हेडिंग टाका, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन.
आता 2 मिनिटं लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. पहिला टॉपिक घेऊ आपण, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. पहिला टॉपिक कोणता? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. बघा आता हा मोबाईल आहे बराबर, हा पर्सन, मीच पकडा असा. आता या मोबाईल पासून हे जे मी हेडफोन कनेक्ट केले आहे, यस ऑर नो, तर इतक्या डिस्टन्स पर्यंत आपला ब्लूटूथ हेडफोन त्याला मोबाईल सोबत कनेक्टेड आहे. आता जर मी दूर गेलो, ठीक आहे, आता आपण कनेक्टेड आहे. आणखी जर मी दूर गेलो आणि जर कनेक्शन तुटलं तर याचं मॅक्झिमम डिस्टन्स इथपर्यंत आहे, यस ऑर नो? मॅक्झिमम डिस्टन्स इथपर्यंत ना. तर जे मॅक्झिमम डिस्टन्स असते बिटवीन टू मॉलिक्यूल, द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्यूल, जोपर्यंत दोघांमधला कॉन्टॅक्ट राहतो, मॅक्झिमम डिस्टन्स जोपर्यंत 2 मॉलिक्यूल मधला काय राहतो? कॉन्टॅक्ट, त्यालाच आपण काय म्हणतो? रेंज. काय म्हणतो? कधी कधी आपण फोनवर बोलतो, कधी कधी काय तुम्ही दररोजच बोलता आणि मी दररोज बोलतो, तर रेंज कशाला म्हणतो आपण? रेंज. कोणाचा जर आपल्याला आवाज क्लिअर नसला येत तर आपण काय म्हणतो? अरे तू रेंज मध्ये नाही आहे. बराबर, रेंज मध्ये नाही आहे म्हणजे कोणत्या रेंज मध्ये नाही आहे तो? जे सिग्नल असते, टॉवर सिग्नल, बराबर, त्याच्या तो रेंज मध्ये नाही आहे, म्हणून आपला कॉन्टॅक्ट बराबर होत नाही. समजत आहे का? अरे समजत आहे का? मग नेमका रेंज शब्द म्हणजे काय? द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्यूल. बोला. अप टू विच. पहिली डेफिनेशन कोणती होती? पहिली डेफिनेशन आजची इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हा वर्ड यूज करायचा आहे. डेफिनेशन डबल. द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्यूल. बोला. अप टू विच intermolecular force of attraction is effective. इंटरमॉलिक्युलर म्हणजे जोपर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या दोघांमध्ये राहणार, जोपर्यंत काय राहणार? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार, ते मॅक्झिमम डिस्टन्स, ते मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजेच काय? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. काय? रेंज ऑफ मॉलिक्युलर. सांगा डेफिनेशन आता. द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्यूल अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इफेक्टिव्ह. वन्स अगेन, बिटवीन टू मॉलिक्यूल अप टू विच द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इफेक्टिव्ह. क्लिअर? कोण सांगते? ओके. द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन अप टू विच द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इफेक्टिव्ह. इज दॅट क्लिअर? मीनिंग समजलं? राईट डाऊन. The maximum distance between two molecule the maximum distance between two molecule up to which intermolecular force of attraction up to which intermolecular force of attraction is effective. Up to which intermolecular force of attraction is effective. It's called as, bola, is called as range of molecular attraction. त्यानंतर नंबर 2 लिहा, स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स.
दिलं का स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स? ओके, आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय होते ऐकून घ्या. an imaginary sphere, बोला. having molecule is a center, having, दिसत आहे का? an imaginary sphere having molecule is a and and range of molecular attraction, काय? is its radius, is its molecule is a center, molecule is a and range of molecular attraction is its radius. असा स्पियर ज्याचा सेंटर काय असणार? मॉलिक्यूल, आणि त्याची रेडियस काय असणार? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. उद्या आजपर्यंत जेवढं टीच केलं त्याच्यावर डिपेंड उद्याचे टॉपिक्स आहे. डायग्राम ड्रॉ करा. पहिले डेफिनेशन लिहून घ्या. an imaginary sphere having molecule is the center, an imaginary sphere having molecule is the center and डायग्राम मध्ये दिसत आहे ना, and हे काय आहे? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज इट्स रेडियस, and range of molecular attraction is its radius. It's called as sphere of influence. It's called as sphere of influence. Draw the diagram.